पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दुहेरी पराभव, सत्तेसह स्वतःचा मतदारसंघही गमावला. भाजपचे सुवेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी दणदणीत विजय. दीदींना 58,349 मतं. पश्चिम बंगालच्या भाग्याचा नवा अध्याय सुरू. श्यामप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासयुक्त. भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी मानले आभार. भवानीपूर मतमोजणी केंद्रावर मला मारहाण, लाथ मारण्यात आली. ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप. टीएमसीच्या बूथ एजंटलाही मारहाण झाल्याचा दावा. फेरमतमोजणीची मागणी. ममता बॅनर्जींना सर्व मुस्लिमांनी मतदान केलं तर हिंदू, शीख, जैन, बौद्धांनी मला आशीर्वाद दिला. पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजपच्या सुवेंदू अधिकारींची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं. भाजप 200 पार. ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पराभव. तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला फक्त 81 जागा. पश्चिम बंगालसह तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सरकार स्थापन करणार. केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता तर तमिळनाडूमध्ये थलापती विजयच्या टीव्हीकेचा मोठा विजय. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलं. बंगाल, आसाम, पुदुच्चेरीमध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयाबाहेर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव तर बंगालमध्ये झालमुरी वाटत जल्लोष साजरा. देशाच्या राजकारणामध्ये सुनेत्रा पवारांचा नवा रेकॉर्ड. बारामतीमध्ये 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मतदान. सुनेत्रा पवारांना 2,18,000 मताधिक्य. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय. कर्डिलेंना 1,34,000 मताधिक्य. राहुरीमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा.